तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 10वीतील मॅथमॅटिक्स पार्ट 1 या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर एकूण 20 मार्कांचा आहे व हा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 1 तास वेळ दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि हो, ह्या व्हिडिओमधील दिलेल्या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा. आणि तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि हो, तुम्ही जर आपल्या MStudy यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी तुम्हाला अशाच प्रकारे प्रथम सत्राच्या द्वितीय घटक चाचणीच्या वार्षिक पेपर देणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आहे क्वेश्चन नंबर 1. यामधील ए, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर पहा, तुम्हाला आता यामध्ये खाली प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नाच्या खाली तुम्हाला ऑप्शन्स दिलेली आहेत. तर यातील करेक्ट ऑप्शन निवडून तुम्हाला या प्रश्नाची उत्तर लिहायचे आहे आणि हे तुम्हाला 1 मार्कांसाठी असेल. तर पहा, अशाच प्रकारे तुम्हाला खाली त्यांनी इथे 3 प्रश्न दिले आहेत. 1, 2, 3, 4 प्रश्न दिले आहेत आणि हे 4 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असतील. तर प्रत्येकाच्या खाली ऑप्शन्स आहेत, त्यातील करेक्ट ऑप्शन निवडून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर ही प्रश्न एकदा व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूत. तर आता आहे क्वेश्चन नंबर 1 मधील बी, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. तर पहा, यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर हे प्रश्न एकदा व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूत. तर त्यापुढे आहे आता क्वेश्चन नंबर 2, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज एनी 2. तर पहा, तुम्हाला खाली काही 3 प्रश्न दिले आहेत आणि त्या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यातील हा तुमचा पहिला प्रश्न आहे. तर इथे पहा, तुम्हाला त्यांनी सोल्युशन देखील दिलेले आहे, फक्त काही ठिकाणी असे बॉक्स दिले आहेत, ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. तर हा तुमचा पहिला प्रश्न आहे. हा दुसरा आणि तिसरा असे 3 प्रश्न आहेत. तर या 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते तुम्हाला 4 मार्कांसाठी असतील. तर हे प्रश्न एकदा व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूत. तर त्यापुढे आहे आता क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. तर पहा, इथे तुम्हाला वरीलप्रमाणेच काही प्रश्न आहेत 3 आणि त्या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही एनी 2 कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यातील हा तुमचा पहिला प्रश्न आहे. हा दुसरा प्रश्न आहे. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्यांनी सोल्युशन दिलेले आहे, फक्त काही ठिकाणी बॉक्सेस दिलेले आहेत, ते तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. आणि हा तुमचा तिसरा प्रश्न आहे खाली. तर असे तुमचे 3 प्रश्न आहेत आणि हे तुम्हाला ते 3 पैकी 2 लिहायचे आहेत आणि ते 6 मार्कांसाठी असतील. तर हे देखील प्रश्न एकदा व्यवस्थित पाहून घ्या. तर त्यापुढे आहे आता क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 1. तर पहा, त्यांनी आता तुम्हाला 2 प्रश्न दिले आहेत आणि या 2 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे आणि ते तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर हे प्रश्न एकदा व्यवस्थित पाहूया.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमची इयत्ता 10वीतील मॅथमॅटिक्स पार्ट 1 या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.